विभाज्यतेची कसोटी, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. आपण जेव्हा मूळ अवयव किंवा लघुत्तम साधारण विभाज्य लसावी किंवा महत्तम साधारण विभाजक मसावी शोधतो तेव्हा आपल्याला काय करावे लागते? दिलेल्या संख्येला 2, 3 किंवा 5 इत्यादींनी भाग जात आहे का हे आपल्याला पाहावे लागते. एखादी ठराविक संख्या घेऊन आपण त्याची विभाज्यता तपासून पाहू शकतो. चला विभाज्यतेच्या कसोटीचे वेगवेगळे नियम समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 पासून सुरुवात करू. हे तर अगदीच सोपे आहे. जर एकक स्थानी 0 किंवा समसंख्या असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य आहे, म्हणजेच त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. आणखी काही उदाहरणं पाहू. पहिल्या उदाहरणात 26 ही संख्या आहे. 26 मध्ये एकक स्थानी 6 आहे. 6 हा एक सम अंक आहे, म्हणून 26 ला 2 ने भाग जाईलच. आता 70 संख्या पाहू. यामध्ये एकक स्थानी 0 आहे, त्यामुळे या संख्येला 2 ने निश्चितच भाग जाईल. 25, 69, 363 या सर्व संख्यांमध्ये एकक स्थानी विषम अंक आहे, त्यामुळे या संख्यांना 2 ने भाग जाणार नाही. यानंतर 3 च्या विभाज्यतेचा नियम पाहू. कोणत्याही संख्येला 3 ने भाग जातो का हे पाहण्यासाठी आपल्याला त्या संख्येतील सर्व अंकांची आधी बेरीज करावी लागते आणि मग त्या बेरजेला 3 ने भाग जातो का हे पाहावे लागते. चला काही उदाहरणं पाहूया. 27, 2 अधिक 7, उत्तर येतं 9. 9 ला 3 ने भाग जातो आणि म्हणून 27 लाही 3 ने निश्चित भाग जाणार. अशाच प्रकारे 324 या संख्येत 3 अधिक 2 बरोबर 5, 5 अधिक 4 बरोबर 9. 9 ला 3 ने भाग जातो, म्हणून 324 ला देखील 3 ने भाग जाईल. आता 83 घेऊन बघू. 8 अधिक 3 बरोबर 11. 11 ला 3 ने भाग जात नाही, म्हणून 83 लाही 3 ने भाग जाणार नाही. 1000 मध्ये अंकांची बेरीज 1 होते, त्यामुळे या अंकाला सुद्धा 3 ने भाग जाणार नाही. आता 4 च्या विभाज्यतेचा नियम पाहू. इथे आपल्याला शेवटचे 2 अंक पाहायचे आहेत. जर शेवटच्या 2 अंकांनी मिळून जी संख्या बनते तिला 4 ने भाग जात असेल किंवा शेवटचे 2 अंक 0 असतील तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता 100 ही संख्या पाहू. इथे शेवटचे 2 अंक 0 आहेत, म्हणून या संख्येला 4 ने भाग जातो. 264 या संख्येमध्ये शेवटच्या 2 अंकांनी बनलेली संख्या आहे 64. 64 ला 4 ने भाग जातो का? हो. कसं काय? कारण 16 गुणिले 4 चं उत्तर येतं 64, म्हणूनच 264 ला 4 ने भाग जातो. आता 150 पाहू. ही एक समसंख्या आहे, त्यामुळे असं वाटतं की याला 4 ने भाग जाईल, पण असं नाही. कारण विभाज्यतेची कसोटी अशी आहे की शेवटचे 2 अंक 0 असायला हवेत, पण इथे असं नाहीये, कारण इथे फक्त शेवटचा एकच अंक 0 आहे. शेवटच्या 2 अंकांना म्हणजे 50 ला 4 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून 150 ला 4 च्या विभाज्यतेचा नियम लागू होत नाही. आता 5 च्या विभाज्यतेचा नियम पाहू. हा अगदी सोपा आहे, अगदी 5 च्या पाढ्यासारखा. उदाहरणार्थ 5, 10, 15, 20, 25 वगैरे. जर का संख्येच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी जर का 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निश्चितच भाग जाईल. इथे काही उदाहरणं आहेत, जसं 45, 475, 2000 इत्यादी. 53, 566 अशा संख्यांना 5 ने भाग जात नाही. आता 6 च्या विभाज्यतेचा नियम पाहू. एखाद्या संख्येला जर 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने भाग जातो. आता काही उदाहरणं पाहू. 132. 132 ही एक समसंख्या आहे. एकक स्थानी 2 आहे, म्हणून या संख्येला
2 ने भाग जातो. आता यातील अंकांची बेरीज करू. 1 अधिक 3 बरोबर 4. 4 अधिक 2 बरोबर 6. 6 ला 3 ने भाग जातो, म्हणजे 132 ला 3 नेही भाग जातो. याचाच अर्थ 132 ला 2 आणि 3 या दोन्ही अंकांनी भाग जातो, म्हणून या संख्येला 6 नेही भाग जातो. चला आता 99 ही संख्या पाहू. 99 ला 3 ने भाग जातो, कारण याच्या दोन्ही अंकांची बेरीज 18 आहे. पण ही समसंख्या नाही आणि तिला 2 ने भागही जात नाही, म्हणून 99 ला 6 ने भाग जात नाही. आता 130 ही एक समसंख्या आहे. एकक स्थानी 0 आहे, यामुळे हिला 2 ने भाग जातो. आता यातील अंकांची बेरीज करू. 1 अधिक 3 बरोबर 4. 4 ला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे या संख्येला 3 ने भाग जात नाही. याचा अर्थ असा झाला की 130 या संख्येला 6 ने भाग जाणार नाही. चला आता विभाज्यतेचे अजून काही नियम पाहू. एखाद्या संख्येला 8 ने भाग जातो का हे जाणून घेण्यासाठी आपण काय करायचं? संख्येतील शेवटचे 3 अंक घ्यायचे, त्यांना 8 ने भाग जातो का किंवा ते 0 आहेत का हे पाहायचं. आता 1000 मध्ये शेवटचे 3 अंक 0 आहेत, म्हणून या संख्येला 8 ने भाग जातो. 10360 या संख्येमध्ये आपल्याला शेवटचे 3 अंक पाहायचे आहेत. 360. 8 ची ही कसोटी खरं तर मोठ्या मोठ्या अंकांसाठी खूप उपयोगी आहे, कारण तुम्ही शेवटचे 3 अंक तपासत आहात. प्रत्यक्षात आपण शेवटचे 3 अंक घ्यायचे आणि त्याला 8 ने भाग जातो का हे पाहायचं. या पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या संख्येबद्दल सांगू शकता. आता 10360 बद्दल पाहाल तर यातील शेवटचे 3 अंक म्हणजे 360. 360 ला 8 ने भाग जातो, हे तुम्ही प्रत्यक्ष तपासून पाहू शकता, म्हणून या संख्येलाही 8 ने भाग जातो. 1020 या संख्येबाबत पाहिले तर यातील शेवटचे 3 अंक आहेत 020. 20 ला 8 ने भाग जात नाही, म्हणून 1020 ला 8 ने भाग जात नाही. आता 9 ची विभाज्यता कसोटी पाहू. ही 3 च्या विभाज्यता कसोटी सारखीच आहे. संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. आता समजा संख्या आहे 81. 8 अधिक 1 बरोबर 9. 9 ला 9 ने भाग जातो. 1143. यामध्ये 1 अधिक 1 2, 2 अधिक 4 6, 6 अधिक 3 9. बेरजेला 9 ने भाग जातो, म्हणून या संख्येला 9 ने भाग जातो. आता 649 ही संख्या पाहू. 6 अधिक 4 अधिक 9 बरोबर 19. 19 ला 9 ने भाग जात नाही, म्हणून या संख्येला 9 ने भाग जात नाही. आता 10चा विभाज्यता नियम. ही देखील खूप सोपी आहे. 10च्या पाढ्यासारखी. संख्येचा एकक स्थानचा अंक 0 असला पाहिजे. इथे काही विभाज्य आणि अविभाज्य संख्यांची उदाहरणं आहेत. नियम. जर एखाद्या संख्येला 3 आणि 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने भाग जातो. इथे काही उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ 132 आणि 96 या दोन्ही संख्यांना 12 ने भाग जातो, कारण त्यांना 3 आणि 4 ने भाग जातो. 100 ला 4 ने भाग जातो, पण 3 ने नाही, म्हणून 100 ला 12 ने भाग जात नाही.
15चा विभाज्यता नियम. 15 साठी आधी 3 आणि 5 च्या कसोट्या लावून पहा. 90 या संख्येला 3 आणि 5 दोन्हीने भाग जातो. 130 ला फक्त 5 ने भाग जातो, 3 ने जात नाही, म्हणून याला 15 ने भाग जाणार नाही. तर अशा प्रकारे या काही युक्त्या आणि नियम आहेत. विशेषतः मूळ अवयव, लघुत्तम साधारण विभाज्य किंवा महत्तम साधारण विभाजक शोधत असाल तेव्हा यांचा उपयोग विभाज्यता तपासण्यासाठी तुम्ही करू शकता.